जळगावातील पाचोरा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती फिसकटली आहे। शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली। त्यानंतर भाजपनेही पाचोरा भडगाव मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवण्याचं भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर केलंय। त्यामुळे निवडणुका घोषित होण्यापूर्वीच पाचोरा मतदारसंघात युतीची समीकरणं फिसकटली असून युतीत निवडणुका न लढण्याचा निर्णय घेणारा पाचोरा मतदारसंघ हा राज्यात पहिला ठरलाय। मी माझ्या मतदारसंघाचा विषय आहे। मी माझ्या मतदारसंघात युती करणार नाही। माझ्या मतदारसंघात पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर अकेला चलोरे आहे। शिवसेना ही स्वबळावर आहे। मला असं झाकून लपून मला कधीच चालत नाही। बघू, करू, युती, विचार विनिमय करू, या विचारांचा मी अजिबात नाही। माझं जे असतं ते सगळं ओपन असतं। त्याच्यामुळे कदाचित महाराष्ट्रातला मी पहिला आमदार असेल की मी माझ्या मतदारसंघात युती होणार नाही। शिवसेना ही स्वबळावर लढेल। पाचोरा आणि भडगावच्या संदर्भात सन्माननीय किशोरप्पांनी भूमिका घेतली की आम्ही कोणाही सोबत युती करणार नाही, आम्ही एकटे लढू, अशी भूमिका घेतल्यानंतर आता स्वाभाविक सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी इथं मोठा पक्ष आहे। सगळे त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पंचायत समितीचे एकदा मधु काटे म्हणून सभापती राहून शिकले, जिल्हा परिषदच्या आमच्या जागा इथं बऱ्याचदा निवडून आलेल्या आहेत। या सगळ्या एकंदरीत याच्यातून सर्व समन्वयाने भारतीय जनता पार्टी आम्ही आता इथं ताकदीने लढणार आहोत। भडगाव पाचोरा नगरपालिका पण, नगर परिषद पण आणि जिल्हा परिषद पंचायत समिती, ते आम्ही सगळी पक्षाची एक बैठक आज घेतली।